नमस्कार. सध्या ऑक्टोबर हीट किती जोरात चालू आहे हे सगळेजण अनुभवत आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आयुर्वेदाचा एक विशेष सल्ला असतो, कारण यावेळेस असतो शरद ऋतू. तर या शरद ऋतूमध्ये एक अतिशय सोपी पण अत्यंत प्रभावी ट्रीटमेंट आहे, म्हणजे रक्तमोक्षण. रक्तमोक्षण, शरीराच्या बाहेर रक्त काढून टाकणे, इतकी साधी ट्रीटमेंट आहे, पण ही अतिशय प्रभावी ट्रीटमेंट आहे. तर आयुर्वेद सांगतो की रक्त आणि पित्त दोष यांचं साहचर्य आहे, म्हणजे एकमेकावरती दोघांचे गुण अवलंबून असतात. पित्ताचे सर्व गुण हे रक्तदोषामध्ये आपल्याला दिसत असतात. तर रक्तधातू हा अतिशय महत्वाचा आहे. सर्व शरीराचं पोषण करणं किंवा अनेक धातूंमधले जे अशुद्धी असतात त्यांचं वहन करणं, शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी मदत करणं, या सगळ्यासाठी रक्तधातू हा आपला निकस किंवा निरोगी असणं ही अतिशय गरज आहे. तुम्ही एक विचार करा की एखाद्या महानगराला एक नदी सप्लाय करते पाणी पुरवठ्याचं, आणि या नदीमध्ये जर विविध प्रकारच्या अशुद्धी जर मिळत गेल्या तर त्या महानगराचं आरोग्य कसं राहणार आहे. त्याचप्रमाणे रक्त जे आपलं वाहत असतं वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांमधनं, त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या अशुद्धी किंवा टॉक्झिन्स हे मिसळत असतात, त्यामुळे रक्त शुद्ध जर झालं तर पुढच्या सगळ्या अवयवांचं जे काही पोषण होत असतं हे अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे रक्त निकस बनणं किंवा रक्त धातू हा ताकदवान असणं हे आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे रक्तमोक्षण ही ट्रीटमेंट ही शरद ऋतूमध्ये आता केली तर आपल्याला पुढे या रक्तधातूच्या निगडीत जे काही अनेक आजार असतात या व्हायची संभावना अतिशय कमी होते. एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो की बाबा हे असं एक 100-200 ml रक्त काढून टाकल्याने अशुद्धी शरीरातले थोड्याच निघणार आहेत, रक्त तर शरीरात भरपूर आहे. आपली शंका अतिशय बरोबर आहे. तर यासाठी एक अग्रे स्रवती दुष्टास्त्रम असं एक आयुर्वेदामध्ये वचन आहे. तर शरीराची ही प्रवृत्ती असते किंवा की आधी शरीरातल्या ज्या अशुद्धी आहेत या शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी शरीर जणू धडपड करत असतं. त्यामुळे जेव्हा आपण रक्तमोक्षण करण्यासाठी सुई इथे कुठल्याही ब्लड व्हेसलमध्ये टाकतो त्यावेळेस शरीर हे त्यातल्या अशुद्धी या शरीराच्या बाहेर टाकतात. त्यामुळे वैद्य कुठलाही रक्तमोक्षण करत असतो तेव्हा सुरुवातीचं जे रक्त येतं हे अत्यंत डार्क कलरचं किंवा ब्लॅकिश अशा पद्धतीचा कलर असतो, आणि जसं जसं रक्तप्रवाह यायला लागतो त्यामध्ये त्याचा जसा नॉर्मल रक्ताचा जो रंग असतो फिकट थोडासा हा शेवटी दिसायला लागतो. तर या पद्धतीने अशुद्ध गोष्टी ज्या असतात ह्या रक्तप्रवाहाच्या बाहेर शरीराच्या बाहेर सुरुवातीला निघून जात असतात. त्यामुळं पित्ताचे जे वाढलेले गुण असतात, विस्त्रता, द्रवता, तीक्ष्णता, हे सगळे रक्तामध्ये परावर्तित होतात शरद ऋतूमध्ये, आणि त्यामुळे रक्ताचं व्हॉल्यूम वाढतं आणि त्यामुळे रक्तदान करणं हे शरीराला अत्यंत आरोग्यदायी असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं पूर्वाचार्यांनी आपल्या ऋतुचर्येमध्येच याचा अवलंब केलेला आहे. तर मी नेहमी सांगत असतो की सृष्टीचं चक्र कसं असतं, ग्रीष्म ऋतूपासून समजा आपण सुरुवात केली तर ग्रीष्मामुळे सगळी सृष्टी होरपळून निघालेली, नंतर पर्जन्यवृष्टी होते, त्यामध्ये आम्लता वाढते, शरीरामध्ये शैत्य गुण वाढतो, त्यामुळे पुन्हा पृथ्वी कोरडी करणं गरजेचं असतं. म्हणून शरद ऋतूमध्ये उष्णताही वाढत असते, आणि ही वाढलेली उष्णता शरीराला जाचक होते. आणि विशेषतः ज्यांची प्रकृती ही पित्त प्रकृती, उष्ण प्रकृती, क्षारधर्मी प्रकृती असते त्यांना हा शरद ऋतू खूप जास्त जाचक ठरतो. आणि त्यामुळं आपण आजूबाजूला आपल्या घरात समाजात नेहमी बघतो, आणि आमच्या दवाखान्यात सुद्धा अशा पद्धतीच्या पेशंटची संख्या वाढते. अगदी चक्कर येण्यापासून तोंड येणं, ऍसिडिटी वाढणं, मूळव्याधीसारखे फिशरच्या तक्रारी वाढणं किंवा त्वचेचे विकार, पिंपल्स, डोकेदुखी, ही सगळी पित्ताची जी जंत्री आहे लक्षणांमुळे होणारी, या पद्धतीचे रुग्ण या शरद ऋतूमध्ये वाढत असतात. आणि त्यांना अतिशय हुकमी ट्रीटमेंट आहे, म्हणजे रक्तमोक्षण, हे आपण लक्षात घ्या. तर हे दोन पद्धतीने होतं की एक सद्यो रक्तमोक्षण. सद्यो म्हणजे ह्याच्यामध्ये विधिवत कुठलंही पूर्वीचं जसं पंचकर्माला स्नेहन, स्वेदन ही पूर्वकर्म करावी लागतात, अशी कर्म करण्याची आपल्याला वेळ नसते आणि गरजही नसते. कारण पटकन पेशंटला उपशय देणं, त्याच्या वेदना, दाह कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळं एखादा जर समजा हार्पिसचा पेशंट असेल, ज्याला नागवेडा किंवा नागिन म्हणतात, अशा रुग्णांमध्ये, किंवा ज्याचा सांधा ठसठसत आहे, किंवा वातरक्त ज्याला गाऊट हा आजार म्हणतात, हा एक रक्तदोषामुळे होणारा आजार आहे, तर याच्यामध्ये सद्य रक्तमोक्षण जर आपण केलं तर अतिशय फायदा त्याचा
त्वरित आपल्याला दिसतो. आणि दुसरं जे असतं ते म्हणजे विधिवत म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला वेळ असतो. एखादा क्रॉनिक आजार असेल, त्वचेसारखा विकार असेल, तर ज्याच्यामध्ये आपण आधी घृतपान, नंतर स्वेदन म्हणजे होल बॉडी मसाज, स्टीम बाथ असं करून ते जे दोष असतात हे कोष्ठामध्ये जमा करतो. मग नंतर विरेचन देऊ, विरेचनानंतर रक्तमोक्षण करू. या पद्धतीने केलेली ही ट्रीटमेंट आणखीन खोलावरून हे जे दोष असतात हे शरीरातले त्याचं शमन करू शकते. तर ही ट्रीटमेंटची प्रक्रिया कशी असते ही मी तुम्हाला थोडक्यात आता दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये आपण अनेक वेळा पाहिलंच आहे, परंतु याला सामुग्री किती सोपी लागते. एक डिस्पोजेबल IV सेट जो असतो सलाईनचा, तो आपण ह्याच्यामध्ये डिस्पोजेबल वापरतो. हा निर्जंतुकच असतो. तर रुग्णाला टेबलवरती झोपवलं जातं. इथं त्याला बंद एक ब्लड प्रेशरचा कफ लावला जातो आणि ही डिस्पोजेबल जी ही असते, नळी असते, तर त्याला आपण या पद्धतीने इथे ही जी एक 18 नंबरची निडल आहे ही एका बाजून इथून फिक्स करायची असते. तर ही जी निडल आहे ही आपण याच्यातून ब्लड व्हेसलमधनं आपण आतमध्ये सरकवतो. त्याच्या आधी निर्जंतुक केली जाते स्पिरिटनी ती जागा, आणि रक्ताचा प्रवाह जो आहे हा इथे या पद्धतीने येतो. तर साधारण प्रकृतीनुसार 100, 120, 140, 150, 200 ml पर्यंत सुद्धा रक्त आपण सहज याच्यामध्ये काढू शकतो आणि झटकन पेशंटला बरं वाटतं. अशा कितीतरी रुग्ण मला आतापर्यंत आठवतात की एक पेशंट होता BP वाढलेला आणि त्याच्यामुळे डोकं घण घातल्यासारखं दुखायचं, तर त्याचं रक्तमोक्षण केलं तर बेडवरतीच त्याचं रक्त जे काही ब्लड प्रेशरचा काउंट होता हा 20 कमी आला, डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी आला आणि डोकंदुखी 70 कमी झाली. असे हजारो रुग्णांवर आम्ही आतापर्यंत ही ट्रीटमेंट अत्यंत निर्धोक पद्धतीने केलेली आहे आणि कोणालाही याचा आतापर्यंत कधीही म्हणजे नॉट अ सिंगल केसमध्ये मला या हजारो रुग्णांपैकी आठवत आहे कुणी की ज्यांना या ट्रीटमेंटचा काहीतरी साईड इफेक्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीने ही अतिशय सोपी, अतिशय सत्वर आणि सध्याच्या काळामध्ये करण्यासाठीची अत्यंत आवश्यक ट्रीटमेंट आहे. हे मी पुन्हा आपल्याला सांगतो. पार्ट 2 मध्ये, पुढच्या भागामध्ये रक्तमोक्षणाने आपल्याला कसे वेगवेगळे फायदे होतात, त्याच्यावर संशोधन काय झालंय, मग ते कॅन्सरवरती असेल, हृदयविकारावर असेल, अशी वेगवेगळी संशोधनं ही मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. रक्तमोक्षण ही ट्रीटमेंट जशी शिरेतून रक्त काढल्याने होते त्याचप्रमाणे जळवांनी पण होते, परंतु जळवांमुळे जेव्हा एखादं लोकल ॲब्सेस असेल, परवाचाच एक रुग्ण आठवतो, डायबेटिक पेशंट की ज्याला हिप्सवरती एक मोठं ॲब्सेस होतं आणि सर्जरीचा सल्ला दिला होता, पण काही कारणाने सर्जरी करता येऊ शकत नव्हती. तर ह्या जळवांमुळे त्याला अक्षरशः 3 ते 4 दिवसांमध्ये पूर्ण तिथली जी पूयसंचिती होती ती कमी झाली आणि ऑपरेशनचं संकट त्या पेशंटचं टळून गेलं. तर या पद्धतीने पित्तदोष, रक्तदोष कमी करणं आणि एकंदरीत मनुष्याला आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत अमृतासमान असणारी शरद ऋतूमध्ये विशेषतः करणं फायद्याचं होणारी ही ट्रीटमेंट म्हणजे रक्तमोक्षण. आपण याचा जरूर लाभ घ्यावा आणि पित्तदोष आणि रक्तदोषांपासून अनेक आजार जे होतात त्यांच्यापासून आपण सुटका करून घ्यावी.